हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे वहीतलं सत्य. आकाशला आपल्या आजोबांच्या घरात 15 वर्षांनंतर परत यायचं होतं. वडिलांचं निधन झाल्यावर सगळं घर जणू काही शांत झालं होतं. मोठं घर, जुन्या आठवणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते एक नाव, जे घरात कोणी उच्चारतही नसे. काका म्हणजे रमेश काका. ते 15 वर्षापूर्वी घर सोडून गेले होते. घरातल्या सगळ्यांना माहीत होतं की त्यांनी काही कारणानं घर सोडलं आणि मागे वळून पाहिलं नाही. पण का? कोणीच ठाम उत्तर देऊ शकत नव्हतं. घरातली कामं आवरताना आकाशला जुन्या कपाटाच्या मागे एक धुळीने झाकलेली लाकडी पेटी सापडली. पेटीवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं R.D. पाटील. त्याचं लक्ष गेलं ते रमेश काकांचं नाव होतं. पेटी उघडली. आत काही जुनी कपडे, काही फोटो आणि एक 40-50 पानांची वही होती. वहीच्या पहिल्या पानावर रमेश काकांची ओळखण्याजोगी हस्ताक्षरं. ही वही माझ्या शेवटच्या दिवसांची आहे. जर कोणाला सापडली तर लक्षात ठेवा, मी घर सोडलं नाही, मला घरातून बाहेर काढलं. आकाशच्या अंगावर शहारे आले. तो पानं पलटू लागला. पहिल्या काही पानात रमेश काकांनी आपलं आयुष्य लिहिलं होतं. ते सर्वात हुशार, मेहनती पण हट्टी होते. आजोबांचं दुकान त्यांनी वाढवलं होतं, पण घरात नेहमी वाद व्हायचे. कारण संपत्ती आणि स्वभाव या दोन्ही गोष्टींमध्ये ते मोठे ठरायचे. एका ठिकाणी लिहिलं होतं, आईला मी नेहमी सांगत होतो की मला थोडं वेगळं जगायचं आहे. पण वडिलांना वाटायचं की मी घराची इज्जत कमी करतो आणि भावाला तर माझं यश सहन होत नव्हतं. रमेश काकांनी पुढच्या पानावर लिहिलं होतं, त्या रात्री मी काही चुकीचं केलं नव्हतं, पण माझ्यावर खोटा आरोप ठेवण्यात आला, चोरीचा. आकाश थांबला. त्याने कधी ऐकलं नव्हतं की रमेश काकांवर चोरीचा आरोप होता. तो पुढचं वाचू लागला. घरातल्या सोन्याच्या बांगडीचा सेट हरवला. भावाने म्हटलं रमेशने घेतला असेल, कारण दुकानाचे पैसे कमी झालेत. आई रडली, पण वडिलांनी एक शब्द न बोलता दरवाजा दाखवला. मी न बोलता घर सोडलं नाही, मला बाहेर काढलं गेलं. वाक्य वाचताना आकाशला डोळ्यात पाणी आलं. त्याला आपल्या वडिलांचा चेहरा आठवला, ज्यांनी आयुष्यभर त्या हरवलेल्या सोन्याच्या सेटचा उल्लेखही केला नव्हता. आकाश त्या वहीत लिहिलेल्या पत्त्यानुसार गावातल्या जुन्या पोस्ट ऑफिसात गेला. तिथल्या वृद्ध पोस्टमास्तराने वही पाहिली आणि म्हणाला, अरे, रमेश पाटील ना? तो माझ्याकडे बराच वेळ पत्र पाठवायचा, पण ती पत्र कुणाला जात नव्हती. उलट सगळी इथंच थांबायची. आकाशने विचारलं, म्हणजे त्याची पत्र घरच्यांपर्यंत पोहोचत नव्हती? पोस्टमास्तर म्हणाले, नाही, कारण पत्ता तोच द्यायचा, पण वडिलांचं नाव चुकीचं लिहायचा, बहुधा भीतीने. मला वाटायचं तो घर सोडून गेला असेल, पण त्याच्या पत्रात काहीतरी दडलेलं होतं. त्यांनी एक पत्र काढून दिलं, शेवटचं पत्र जे रमेश काकांनी पाठवलं होतं. त्यात लिहिलं होतं, माझं सत्य कोणाला कधी कळणार नाही, कारण सगळे जे पाहतात ते खोटं आहे. पण एक दिवस कुणीतरी माझी वही वाचेल आणि त्या दिवशी मी हे घर पुन्हा श्वास घेईल. आकाशला अंगभर शहारे आले. त्याने त्या क्षणी ठरवलं, तो हे सत्य शोधणार. घरात परत आल्यावर त्याने जुनी अलमारी तपासली. आत एक फोटो सापडला. त्यात रमेश काका, त्यांचे भाऊ म्हणजे आकाशचे वडील आणि एका अनोळखी माणसासोबत होते. त्या फोटोच्या मागे लिहिलं होतं, बांगड्या विकत घेणारा माणूस मोरेश्वरी. आकाशने गावातील जुन्या ज्वेलरकडे चौकशी केली. त्याने सांगितलं, हो, ती बांगडी रमेश नव्हे तर त्याच्या भावाने विकली होती, पण त्याने नाव बदलून दिलं होतं. सगळं स्पष्ट झालं. घरातून ज्याच्यावर चोरीचा आरोप ठेवला तो दोषी नव्हता, त्याच्यावर आरोप ठेवणारेच दोषी होते. आकाशने वहीचं शेवटचं पान उघडलं. ते थोडं जळालेलं होतं, पण काही ओळी वाचता येत होत्या. मी परत येणार नाही, पण एक दिवस हे घर माझ्या आठवणींना परत ओळखेल. माझ्या पावलांचे ठसे अजूनही त्या अंगणात आहेत.
फक्त त्याच्यावर धूळ बसली आहे. जर कुणी ती धूळ पुसली तर मी परत यायला तयार आहे. आकाशने वही बंद केली. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने घराच्या अंगणात ती वही ठेवली आणि शांतपणे म्हणाला, काका, धूळ पुसले, आता परत या. आठवणीत का होईना. त्या रात्री वाऱ्याने दार आपोआप उघडलं. घरात हलका घंटानाद झाल्यासारखं वाटलं. आकाशच्या मनात मात्र निश्चित शांतता होती. सत्य परत आलं होतं. कधी कधी जे घर सोडून जातात ते खरे दोषी नसतात. दोषी असते ती आपल्या आठवणींची निवडक स्मृती. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.